कॉलेजमध्ये असताना क्रिकेट खूप बघायचो, पण क्रिकेट बघत असताना उगाच आक्रमक फटके मारणारा सहवाग कधी आवडला नव्हता. शांत संयमी राहुल द्रविड कायम आवडला. त्यामुळे कदाचित जयंत पाटील साहेबांची सूत जास्त चांगलं जुळलं होतं. पण जयंत पाटील साहेबांनी खूप काही दाखवलं. मनातली खळखळ चेहऱ्यावर येऊन न देणं हे त्यांनी दाखवलं. आणि अनेकदा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स पण केलं. म्हणजे अनेकदा असं वाटलं राजकारण आपलं काम नाही, आपला काय राजकारणाचं पिंड नाही, असं त्यांच्याकडे बघून मला अनेकदा वाटलं. कारण असं म्हणतात की राजकारणामध्ये तोंडात साखर डोक्यात बर्फ ठेवायचा असतो, त्यांच्याकडे तर साखरेचा कारखाना डोक्यात बर्फाची लादी. गमतीचा भाग सोडून द्या, पण साहेब खूप शिकवलं. अगदी मायेला बोटाला धरून शिकवलं, संयम शिकवला, विचारपूर्वक निर्णय घेणं शिकवलं, ऐकून घेणं शिकवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठीवर हात ठेवून लढणं शिकवलं.